मशनीला नावं ठेवू नका. सकाळी रोज भोंगा वाजवतात संजय राऊतजी, त्यांना सांगायला पाहिजे की ईव्हीएम किती चांगली आहे. मग गोळ लोकसभेलाच केला असताना आणि गोळ झाला असता तर ओमराजे खासदार झाला असता का? जिंकून आल्यानंतर ईव्हीएम चांगली आणि पराभूत झाल्यानंतर ईव्हीएम वाईट. महत्वाची गोष्ट, मशनीला नावं ठेवू नका. मशनीला नावं ठेवू नका. काय काही जण म्हणतात मशनीत गोळ आहे. अरे मोदी साहेबाला महत्वाची निवडणूक कोणची होती? लोकसभेची होती का नगरपालिकेची? मग गोळ लोकसभेलाच केला असताना आणि गोळ झाला असता तर ओमराजे खासदार झाला असता का? हे लक्षात आलं का? मशनीत घोळ नाही. पण आपण काय बघायचं, लक्ष ठेवायचं. कुठं लक्ष ठेवायचं? मतदानाला सकाळी मशीन आणली की तुम्हाला 50 मतं टाकून दाखवते आणि 50 मतं टाकल्यावर ती मोजून दाखवते की तुम्ही टाकलेल्या माणसालाच मतदान केलंय का. तेवढी खात्री झाल्यावर मशीन रिसेट करते आणि कशाला लावते? मतदानाला. ही आहे का नाही खरं? ही लक्ष देऊन बघायचं. दिवसभर मतदान झाल्यावर पीटी पॅक करताना त्या मशीनवरचा सिरियल नंबर लिहून घ्यायचा 7C फॉर्मवर आणि मतमोजणी करताना त्याच सिरियल नंबरची मशीन तिथं आली का नाही ह्या गोष्टीची खात्री करायची. एवढ्या 3 गोष्टी केला तर कुणाचाही बाप मशनीमध्ये घोळ घालू शकत नाही. मशनीवर गैरविश्वास दाखवू नका. तुम्ही जर म्हणला कुणाला बी दाबलं तर त्यांना जाते, लोक म्हणतील मग त्यांनाच टाकू. गैरविश्वास दाखवायचा, कारण मतदान उद्या कशावर करायचं आपल्याला? त्यांनी त्यांचे जे मुख्य नेते आहेत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे जे सकाळी रोज भोंगा वाजवतात संजय राऊतजी, त्यांना सांगायला पाहिजे की ईव्हीएम किती चांगली आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून मी खासदार झालेलो आहे. तुम्ही सुद्धा असा विचार करू नका की ईव्हीएम म्हणजे काहीतरी बोगस प्रकार आहे. भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी या ईव्हीएम मध्ये काहीतरी लफडं केलेलं आहे असं वारंवार तुम्ही बोलता. वारंवार तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये ईव्हीएमवर दोष देत असता. जिंकून आल्यानंतर ईव्हीएम चांगली आणि पराभूत झाल्यानंतर ईव्हीएम वाईट, अशा प्रकारची भूमिका शिवसेनेच्या माध्यमातून आमच्या लोकांनी कधी घेतलेली नाही, परंतु तुमच्या लोकांनी मात्र सातत्याने ती भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकरांचं ह्या बाबतीत तरी निदान कौतुक करायला हरकत नाही. त्यांनी आपल्या नेत्यांना त्या संदर्भात सांगायला पाहिजे. ऑपरेशन टायगर सुरू केलं नाही, आता जास्त आम्ही बोलणार नाही. ऑपरेशन टायगर हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर परत चालू होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपर्यंत ऑपरेशन टायगर सध्या शांत आहे. सर आपले